तर आहे ना, हे मोरपंखी झाड आहे ना, तर अनुनी मला एक स्टोरी सांगितली. म्हणजे अनु बोलल्या की ख्रिसमस डेच्या दिवशी ना या मोरपंखी झाडामध्ये ना आपली जी विश राहते ना, तर ती विश एका कागदावर लिहायची, म्हणजे चिठ्ठीमध्ये. तर ती कोणाला न सांगता ख्रिसमस डेच्या दिवशी इथं या झाडामध्ये, म्हणजे ते चिठ्ठीत लिहिलं का या झाडामध्ये ठेवायची ती चिठ्ठी, आणि आपली विश पुरी होती असं अनु बोलल्या आहे. तर मला नव्हतं माहीत बरं का हे, पण अनु मला म्हटल्या की मामी असं असं असतं, तर आपण ते करायचं, ते कोणाला सांगायचं पण नाही, करणार म्हणजे कोणाला उचकून पण द्यायची नाही. तर या अशा मोरपंखी झाडामध्ये, हे झाड प्रत्येकाच्या घरी आहे. तर मला पण माहीत नव्हतं की अनु बोलल्या की असं करायचं असतं म्हणे ख्रिसमस डेच्या दिवशी. तर चला ह्या वर्षी आम्ही नक्की करून बघू, आणि तुम्ही पण करा. की ख्रिसमस डेला म्हणत्या ही मोरपंखी झाड आहे ना, या झाडामध्ये आपली विश, आपण कसं आपल्याला काही लागत असल्यावर आपण देवाकडं प्रार्थना करतो, मागतो. तर ख्रिसमस डेच्या दिवशी ना ह्या झाडमध्ये ना आपली चिठ्ठी, म्हणजे आपण जे कागदावर लिहिलं राहते आपली विश, तर ती चिठ्ठी ना या झाडामध्ये लपून ठेवायची, तर आपली ख्वाहिश पूर्ण होते. तरी इथं आहे ना आम्ही शिवण्याचं थोडंसं डेकोरेशन करीत होतो, आणि अनु पण मला मदत करत होत्या डेकोरेशनसाठी. तर या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यात कसं मेरी ख्रिसमसचा सण असतो, मग त्यासाठी मग मला चला तिचं आहे ना आपण मेरी ख्रिसमसचं डेकोरेशन करू. तर त्यासाठी अनुनी नाव पण काढलं होतं. त्यानंतर ही मोरपंखी झाड प्रत्येकाच्या घरी आहेच आहे. तर ख्रिसमसच्या त्या सणामध्ये मोरपंखी झाडाला जास्त महत्त्व असतं. तर त्या झाडाची मी काही पानं तोडून आणली होती, आणि इथं थोडीशी स्टार पण बनवली होती कागदाची घरगुती. त्यानंतर तर 7 मंथ कंप्लीट झाल्यानंतर मग 7 काढली होती अनुनी, आणि ते मस्त तांदळाने डेकोरेशन पण करीत होते. आणि त्यानंतर जे दारापुढचे मोरपंखी झाड आहे ना, त्याचे पानं आणून तिथं पण झाड काढलं व्यवस्थित, आणि ते स्टारनी आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलं होतं आम्ही. किती छान झाड काढलं होतं, म्हणजे ट्री काढली होती मस्त अशी. किती छान दिसते डेकोरेशन, खूप मस्त वाटतं. मेरी ख्रिसमस. आणि त्यानंतर शिवण्याचं पण आवरलं होतं आम्ही, आणि तिला पण इथं मस्त नवीन ड्रेस घालून तिला पण इथं डेकोरेशन झाल्यानंतर इथं आणून ठेवलं होतं. तर तिची रिॲक्शन बघा, तिला खूप मस्त वाटलं होतं. ज्यावेळेस आम्ही हे बनवलं ना, ती खूप मस्ती करीत होती, म्हणजे तिच्या नादातच होती ती. खूप छान तिचे रिॲक्शन बघा तुम्ही, सायकल वगैरे हलवते. तरी इथे थोडीशी मग शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ पूर्ण अशी घेत होती मी तिची. मेरी ख्रिसमस ट्री, त्यानंतर 7 म्हणजे 7 मंथ कंप्लीट, आणि तिचं आवरून तिला इथं ठेवलं होतं. तर तिला पण खूप मस्त वाटत होतं, तिला पण खूप आनंद झाला. बघा किती छान वाटतंय तिला पण. आणि फोटो पण टाकला, एक फोटो काढला होता त्यावेळेस. इकडं पिल्लू बघा किती छान झोपलेली आहे. टोपी घातली होती तिला, पण टोपी काढून टाकली होती मी डोक्याची. मस्त झोपली, मस्त झोपलेली ती आता. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आळ्यावरचा फवारा मारून झाला होता, आणि आता गबाळाचा मारायचा आहे. मटेरियल पण टाकून झालं, 15 आणि विर्या टाकली मकाला, आणि मका पेरून करेल, आणि टेंजर मारायचं आहे, आणि आळायचं पण औषध आहे. आता मला सुरुवात करायची आहे मकाला फवारा मारायला. तर चला सुरुवात करू. 8-9 टाक्या होते, खाली पण मका आहेत इंजिन घराच्या अंग, आणि संपूर्ण एवढं रानाला मला मका फवारा मारून घ्यायचा आहे. तर चला सुरुवात करतो आता लगेच. फवारा पण आणला इथं. तर आता संपूर्ण फवारा मारून झाला आहे, इकडं पण चालू आहे. हे बघा, प्रेशर पण फुल आहे. आळाई आणि गबाळाचा मारू राहिलोय. हॅलो फ्रेंड, तर 9:15 वाजली, आणि इकडं सगळ्यांची आवडीची मालिका चालली, मंजू इन्स्पेक्टर मंजू आहे नानू. तर सगळ्यांची आवडीची मालिका चालू आहे, मंजू
आणून त्यांना तर खूप आवडते, अनुला सोनूला. 8:30 वाजता लागती मंजूची मालिका आहे ना, इन्स्पेक्टर मंजू. 8ला लागती. सत्य आणि मंजू दोघांची मालिका.